नमस्ते सर। हम 12-15 साल से कच्चे पक्के घरों में रह रहे हैं। पानी की सोई नहीं है, 2-3 साल से पानी नहीं है, 15 साल से लाइट नहीं, रोड नहीं। कोणत्या नगर मधले आहात तुम्ही? निजामुद्दीन कॉलोनी, नांदुरा रोड। आता कोणाकडे मागणी केली? शिवसाहेबांची भेट झाली का तुमची? नहीं, जब यहाँ रुके आले हैं मिलने के आसे सर को। आम्हाला पाणी विकत आहे, पाण्याला आहे काय तर सोय आहे का? आम्हाला काहीच नाही सोय। पाणी मूल्य आम्ही करून खाणारे पाणी विकत घेऊ किती खावं किती दुसरं काय बी नाही। आमचं मागणं हेच आहे, फक्त रोड लाईट आणि पाणी। तुमच्या वस्तीमध्ये पाईपलाईन झालेली आहे का? नाही व्हायला। किती वर्षापासून वस्ती झालेली आहे ती? नाही 12 वर्ष झाले नाही। 12 साल हुआ रहती सर, पानी नहीं है, लाइट नहीं है, रोड नहीं है, बच्चों की स्कूल की सोई नहीं है। तो कैसा गुजरान कर रहे फिर? पानी अब ला रहे सिर पे 2-2 घड़े से लाते इधर से लेके जाते, इतने दूर से पानी नहीं है, कुछ नहीं है। होना कि नहीं पानी? साठेनगर में पानी मांगो प्याला हमें 200 रुपए का टैंकर लेते। गरीबों से होता क्या लेना, खरीदी पानी लेना, काम करना क्या, खाना क्या, पानी खरीदी लेना। नल नहीं, लाइट नहीं, कुछ नहीं। और 2 बार एप्लीकेशन दिए। किसके घर वाले पीने वाले खाने वाले रहते, उनको शाम में खाने को रोटी नहीं रहती, पानी कहाँ से लेना? बोलो भला। पानी की परेशानी है, पानी में कुछ नहीं क्या नहीं। पानी रोड चाहिए हमको, लाइट नहीं, इतना है दूसरा कुछ नहीं। इतनी सोई गरीब आदमी है हम। हाँ, रोड होना, पानी होना, पानी नहीं कुछ नहीं। 200 का पानी लेना कितना, यूज करना कितना पानी हम। हाँ, काम करने वाले आदमी रहते कोई से नहीं रहते, कोई से पी के सो जाते घर में। कैसा औरत जात ने क्या करना बोलो? 2 घड़े कहाँ से मंग के लेकर के पी रही, और बिस्तरी बाटल में हमको बस देगा गरीब आप हमको तब नहीं हो पानी पीने ले खाने रहते मर्द माने किसके, कोई काम करने वाला नहीं रहता, कुछ नहीं रहता। और क्या करेंगे अकेली? पानी नहीं, रोड़ा नहीं, कमाने वाला नहीं, रोड़ा नहीं, पाणी नाही, कमाने वाला टँकर दिली आहे आमच्याकडे पाण्याचं। चिखला पाण्यामध्ये चिखल आहे, रोड आहे, सील गाडी आहे तर पाण्याची। माझं नाव शेख इरफान आहे। मी राहणार अहमदपूर, हजरत निजामुद्दीन कॉलनी अहमदपूर येथे राहतो। आमच्या परिसरातील किमान 12 ते 15 वर्ष झाले आम्ही राहतोय। 400-450 वस्तीचा घरांचा वस्ती आहे, परंतु आमचे आजपर्यंत पाण्याचा कोणताही प्रश्न सोडविण्यात आलेला नाही। आम्ही आपल्या कार्यालयाच्या हद्दीत राहतो, नगरपालिकेच्या हद्दीत राहतोय। आमची कळकळीची एकच विनंती आहे की आमच्या वस्तीतल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यात यावा आणि सुरळीत रस्ते वहिवाट करून देण्यात यावे, नाली बांधण्यात यावे आणि दुसरे लाईटीचा जो प्रॉब्लेम आहे, आपल्या नगरपालिकेच्या हद्दीतील जे लाईटमॅन येतात त्यांना सांगितण्यात आलेला आहे, तरी तो कान धरत नाहीत सर। आणि दुसरी गोष्ट ते सोडण्यात यावे। मिळून आज आपल्या कार्यालयासमोर आलेले आहात, तरी आपण इथं उपस्थित नसून आपल्याला कॉल करण्यात आले तर आपण म्हणताय की आपण लातूरमध्ये मीटिंगला येते आहेत। आम्ही मान्य करतोय। आज आम्ही इथं नगरपालिकेच्या अंतर्गत अर्ज दिले आणि ओशी घेतलेली आहे। आता इथून पुढे एक 4-8 दिवसाची वहिवाट बघून पुढील कार्यवाहीस्तव तहसीलदार, पोलीस स्टेशन, आमदार साहेब यांच्याकडे जाण्याचा मार्ग होण्याचा अर्ज येईल। अन्यथा आपल्या कार्यालयासमोर निदर्शने, धरणे, आंदोलने करण्याचे आम्ही तयार आहोत। आवाज बहुजनांचा।